विद्यार्थी मित्र, आज आपण आपल्या इयत्ता 11वी आणि 12वीच्या पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा हा जो आपल्याला अनिवार्य आवश्यक विषय आहे या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहोत। मित्रो, पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा हा विषय आपल्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम व सर्व द्विलक्षीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य असून या विषयाची गुणविभागणी कशा पद्धतीने करायची या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत। विद्यार्थी मित्रो, हा विषय आपल्याला एकूण 50 गुणांसाठी आहे। त्या 50 गुणांपैकी प्रकल्प कार्यासाठी 30 गुण, त्याचप्रमाणे जर्नल किंवा सेमिनार कार्य यासाठी 20 गुण ठेवण्यात आलेले आहेत। ही परीक्षा किंवा हे प्रकल्प कार्य महाविद्यालय पातळीवर वर्षभरामध्ये आपल्याकडून पूर्ण करून घेण्यात येईल। या प्राप्त गुणांचं ए, बी, सी किंवा डी या श्रेणीमध्ये रूपांतर करण्यात येईल। जर विद्यार्थ्याला डी श्रेणी मिळाली तर अनुत्तीर्ण असा त्याचा अर्थ होईल। तो विद्यार्थी या विषयामध्ये नापास असं गृहीत धरलं जाईल। विद्यार्थी मित्रो, इयत्ता 11वी आणि 12वी पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयासाठी अंतर्गत आणि बाह्य परीक्षकाकडून आपलं मूल्यमापन करण्यात येईल। इयत्ता 11वी साठी संबंधित महाविद्यालयातील शिक्षकच बाह्य व अंतर्गत परीक्षक म्हणून काम पाहतील व त्यांची नेमणूक महाविद्यालय स्तरावर होईल। इयत्ता 12वी साठी मूल्यमापन पद्धतीमध्ये बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येईल। म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना 50 पैकी मिळालेल्या गुणांचे श्रेणीमध्ये रूपांतर करून विद्यार्थ्याचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात येईल। सुरुवातीलाच आपल्याला सांगू इच्छितो की हा विषय सर्वोच्च न्यायालयानं सर्व वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना अनिवार्य केलेला आहे। KG to PG असा हा विषय दरवर्षी आपण या विषयाचे प्रकल्प कार्य पूर्ण केलेलं आहे। पण यावर्षी 11वी 12वीच्या स्तरावर थोडा बदल किंवा काही नवीन असा विषय बोर्डानं दिलेला आहे। यावर्षीपासून नुकत्याच पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाचं पाठ्यपुस्तक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं उपलब्ध करून दिलेलं आहे। ते सर्व विद्यार्थ्यांनी खरेदी करून अभ्यासायचे। या संपूर्ण वर्षभरामध्ये यासाठी आपल्याला जे मिळालेल्या तासिक आहेत त्यातून आपल्याला हे प्रकल्प कार्य आणि जर्नल किंवा सेमिनार कार्य पूर्ण करायचे। आणि या विषयामध्ये जर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला तर एकंदर त्याचा निकाल अनुत्तीर्ण म्हणून घोषित करण्यात येतो। म्हणून हे कार्य आपण व्यवस्थितपणे पूर्ण करणं गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीच्या पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा या विषयामध्ये 50 पैकी मिळालेल्या गुणांचं श्रेणीमध्ये रूपांतर करून मिळालेली श्रेणी मंडळाकडे पाठवली जाते
आणि ती श्रेणी आपल्या मार्क्स मेमोवर त्या ठिकाणी येते. या विषयाची लेखी परीक्षा नाही तरी प्रकल्प कार्य आणि सेमिनार किंवा जर्नल कार्य यामध्ये 50 पैकी मिळालेल्या गुणांचं श्रेणीमध्ये रूपांतर करून मिळालेली श्रेणी ही तुमच्या गुणपत्रिकेमध्ये दर्शवली जाते. विद्यार्थी मित्र, इयत्ता 11वी आणि 12वीमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयामध्ये उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे, अत्यावश्यक आहे. या विषयाला आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाची लेखी परीक्षा नाही. या विषयाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन होणार नाही असं अगोदरच मंडळानं जाहीर केलेलं आहे. जरी एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला किंवा त्याला कमी श्रेणी मिळालेली असेल, खालची श्रेणी मिळालेली असेल, तरी त्याचं पुनर्मूल्यांकनाचा म्हणजे रिव्हॅल्युएशनचा त्याला अर्ज करता येणार नाही. या विषयाचं पुनर्मूल्यांकन होणार नाही याची काळजी विद्यार्थ्यांना घेणं किंवा माहिती असणं गरजेचं आहे. पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयात सवलतीचे गुण देय असणार नाहीत. इतर विषयामध्ये सवलतीचे गुण दिले जातात. आता पहिल्या वर्षी सर्व विषयामध्ये जर विद्यार्थी उत्तीर्ण झाला आणि एका विषयामध्ये जर त्याला 10 गुणांची गरज असेल तर त्या ठिकाणी बोर्ड सवलतीचे 10 गुण देतं आणि त्याला उत्तीर्ण करतं. परंतु पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयामध्ये जर तो डी श्रेणीमध्ये विद्यार्थी आला म्हणजे अनुत्तीर्ण झाला तरी त्याला बोर्ड म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ सवलतीचे गुण देऊन त्याला अनुत्तीर्ण करत नाही किंवा करणार नाही की असा ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयात एकदा उत्तीर्ण झाल्यास त्या श्रेणीवाढीसाठी पुन्हा प्रविष्ट व्हायचे असल्यास त्यास प्रकल्प किंवा जर्नल किंवा सेमिनार कार्य पुनश्च नव्यानं करावं लागेल. जर त्याला श्रेणी वाढवायची असेल किंवा एखाद्याला सी श्रेणी मिळाली, त्याला ए श्रेणी हवी असेल किंवा बी श्रेणी हवी असेल तर त्याला हे सगळं कार्य प्रकल्प कार्य आणि सेमिनार किंवा जर्नल हे कार्य त्याला पूर्ण करावं लागेल. इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल व जर्नल सेमिनार कार्य हे बोर्डाकडून दिलेल्या प्रकल्प व जर्नल कार्यवहीतच पूर्ण करावेत किंवा लिहावेत. यावर्षीपासून हा बदल केलेला आहे. सर्व 12वीच्या विद्यार्थ्यांनी हे लक्षात घ्यायचं आहे की जे प्रकल्प कार्य किंवा जर्नल आणि सेमिनार कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे ते बोर्डाकडून त्याची वही कार्यपुस्तिका आपल्याला उपलब्ध होईल आणि त्या वहीमध्येच ते कार्य आपण लिहिलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे. यापूर्वी आपण बाजारामधून त्या ठिकाणी त्या वह्या खरेदी करत होतो आणि ते कार्य पूर्ण करत होतो. आता बोर्डाच्या वहीमध्येच हे कार्य पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. हा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे. विद्यार्थी मित्र, काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. इयत्ता 11वी आणि 12वीसाठी प्रत्येक तुकडेसाठी आठवड्यातून 2 तासिका पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयासाठी देण्यात आलेल्या आहेत आणि त्या नियमित वेळापत्रकात प्राधान्याने दर्शवून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे. संबंधित तासिकेमध्ये पर्यावरण आणि जलसुरक्षा विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा व त्यावर आधारित प्रकल्प कार्य आणि सेमिनार किंवा जनरल कार्य शिक्षकांनी वर्षभरामध्ये विद्यार्थ्याकडून तसेच प्रत्येक पाठातील उपक्रम ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घेतल्या पाहिजेत. विद्यार्थी मित्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ऑनलाईन तासिका सुरू आहेत. या ऑनलाईन तासिकेमध्ये आपण दूरस्थ शिक्षण या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतो आहोत आणि या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रत्येक शिक्षक प्रयत्न करतो आहे. त्याचबरोबर बघा, मूकबधीर
अंध व अपंग विद्यार्थ्यांना सेमिनार किंवा जर्नल कार्य यापैकी जे सोयीस्कर होईल ते करून घेतलं पाहिजे। यासाठी संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार शिक्षकांना आणि विद्यार्थ्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली तो निर्णय घेतला पाहिजे। आपल्या पर्यावरण शिक्षण आणि जलसुरक्षा या विषयाचे जे शिक्षक असतील त्या शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली हे कार्य आपण पूर्ण केलं पाहिजे। तसेच बाह्य विद्यार्थ्यांना सेमिनार किंवा जर्नल कार्य यापैकी जे जे करणे सोपे होईल ते करून घेतलं पाहिजे। अर्थात यासाठी अध्यापन पद्धती कशी असावी यासाठी बोर्डाने काही नियम घालून दिलेले आहेत। शिक्षकांनी सेमिनार किंवा जर्नल कार्य या दोन्हीपैकी एक पद्धत कार्यासाठी वापरावी। आता आपले जे शिक्षक आहेत ते आपल्याला सांगतील की सेमिनार कसे पूर्ण करायचे किंवा जर्नल कार्य पूर्ण कसे करायचे। सेमिनार 5 असले पाहिजेत। आपल्याला 5 घटक आहेत अभ्यासाला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये। या प्रत्येक घटकावर एक आधारित सेमिनार असला पाहिजे किंवा जर्नल कार्य करायचं असेल तरी शिक्षकांनी या प्रत्येक घटकावर आधारित एक एक जर्नल कार्य पूर्ण करून घेतलं पाहिजे। सेमिनार किंवा जर्नल दोन्हीपैकी एक करायचं आहे आपल्याला आणि मुख्य प्रकल्प कार्य एक करायचं आहे। कार्यपुस्तिकेमध्येच 5 सेमिनार व 5 जर्नल कार्य प्रत्येक पाठातील एक असे घ्यावे जेणेकरून पाठ्यपुस्तकातील घटकांना न्याय मिळेल। सेमिनार उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण म्हणजे नेतृत्व, वक्तृत्व व भाषा इत्यादी क्षमता विकास होण्याची संधी प्राप्त होते, तर जर्नल कार्यामुळे विश्लेषण आणि लेखन मांडणी कौशल्य समग्र दृष्टिकोन व्यापक होण्यास मदत होते। विद्यार्थी संख्येमुळे सेमिनारला दिला जाणारा वेळ व उपलब्ध वेळ यांचा मेळ बसत नसल्यास काही विद्यार्थ्यांना जर्नल कार्य उपक्रम देता येईल। यांचे संपूर्ण स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना राहील। विद्यार्थ्यांसाठी उपक्रम कार्य निवडताना त्याची क्षमता व आवड यानुसार निर्णय घेतला पाहिजे। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चर्चेमधून त्यांना सेमिनार घ्यायचा का जर्नल कार्य घ्यायचं या संदर्भामध्ये निर्णय घेतला पाहिजे। विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या प्रत्येक पाठातील एका घटकावर असे एकूण 5 सेमिनार अहवाल दिले पाहिजेत किंवा इयत्ता 11वी व 12वी साठी पाठ्यपुस्तकातून स्वतंत्रपणे प्रत्येक पाठातील एक असे एकूण 5 जर्नल कार्य पूर्ण करावेत, परंतु प्रत्येक जर्नल कार्य हे वेगळ्या 5 पाठातील असलं पाहिजे। विद्यार्थ्यांचं वय, समज यानुसार त्यांनी एखाद्या घटकावर तयारी करून सादरीकरण करावे। सादरीकरणासाठी मौखिक तयारीप्रमाणेच तक्ते, चित्रे, प्रतिमाने म्हणजे मॉडेल्स, स्लाइड्स, संगणकावर आधारित कार्यक्रम म्हणजेच पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन अशी विविध साधने तो वापरू शकतो व सादरीकरण अधिक नेटके, वळणदार तसेच परिणामकारक करणे अपेक्षित आहे। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्र, प्रकल्प कार्य किंवा जर्नल कार्यासाठी गुणदान योजना खालील प्रमाणे आहे। तक्ता क्रमांक 1 तर अंतर्गत कार्य प्रकल्प कार्य करताना मुख्य प्रकल्प करताना अंतर्गत परीक्षकाचे कडे 20 गुण आहेत आणि बाह्य परीक्षक 10 गुण देतील, एकूण 30 गुण असतील प्रकल्प कार्याला। जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य अंतर्गत परीक्षक त्यासाठी 10 गुण देतील, बाह्य परीक्षक त्यासाठी 10 गुण देतील, असे एकूण 20 गुण असतील आणि अंतर्गत परीक्षकांकडे 30 गुण आणि बाह्य परीक्षकांकडे 20 गुण असतील, असे एकूण 50 गुण असतील। हे प्रकल्प कार्य 30 गुणाचं कशा प्रकारे असेल हे आपण बघूया। पर्यावरण प्रकल्प कार्य अहवाल लेखनासाठी खालील मार्गदर्शक सूचनेचा आपण विचार केला पाहिजे। प्रकल्प कार्य अहवाल सादरीकरण विद्यार्थ्यांनी
खालील मुद्द्यांना अनुसरून लेखन करणं अनिवार्य आहे. पाठ्यपुस्तकात प्रकल्प कार्यासाठी दिलेल्या संदर्भ प्रकल्प यादीतून किंवा यादीबाहेरील पर्यावरण संबंधी समस्याविषयी घेऊन प्रकल्प कार्य करावे. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये शेवटच्या भागामध्ये त्या ठिकाणी संदर्भ प्रकल्प कार्याची यादी दिली, पान नंबर 70 आणि 71 72 पर्यंत, 70 ते 72. तर या प्रकल्प यादीतील विषय आपण वाचून घ्यायचे. त्यातील एका विषयावर प्रकल्प कार्य करायचंय. त्या संदर्भामध्ये कोणती माहिती गोळा करायची याचं मार्गदर्शन आपल्या महाविद्यालयातील शिक्षकांकडून आपण घेतलं पाहिजे. किंवा यादीबाहेरील पर्यावरणाच्या संदर्भामध्ये एखादा विषय जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण तो निवडू शकतो. पण त्या संदर्भात शिक्षकांशी आपण चर्चा केली पाहिजे. तो विषय पर्यावरणाशी संबंधित असला पाहिजे एवढी काळजी आपण घेतली पाहिजे. प्रकल्प कार्याचं मूल्यमापन मग खालील मुद्द्यांच्या आधारे केलं जातं. नंबर 1, प्रकल्प विषय निवड कशा प्रकारे केलेली. त्या प्रकल्पाला आपण प्रस्तावना दिली पाहिजे. प्रस्तावनेमध्ये तो विषय, त्या विषयाची व्यापकता हे आपल्याला सांगता आली पाहिजे. निवडलेल्या प्रकल्पाविषयी थोडक्यात माहिती लिहिणं अपेक्षित आहे. जसं विद्यार्थ्यांनी पर्यावरणासंबंधीची समस्या, विषयाची निवड का केली याची संकल्पना थोडक्यामध्ये सांगायची आहे. थोडक्यात त्या विषयाचा इतिहासही सांगता आला पाहिजे. त्या संदर्भामध्ये नवीन अद्ययावत काही माहिती जर उपलब्ध झाली तीही त्यामध्ये त्याने दिली पाहिजे. या विषयाची सद्यस्थिती काय आहे अशा घटकांचा समावेश प्रस्तावनेमध्ये प्रामुख्यानं त्या विद्यार्थ्यानं केला पाहिजे. या प्रकल्पाला पर्यावरण प्रस्तावना ही असलीच पाहिजे. मग त्या म्हणजे प्रस्तावना म्हणजे थोडक्यात विषय प्रवेश. नंबर 2, दुसरा मुद्दा त्यानं लिहिला पाहिजे ते म्हणजे विषयाचं महत्त्व. यामध्ये विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रकल्पाचे पर्यावरणविषयी शास्त्रीय तसे सामाजिक मूल्याचं महत्त्व ओळखून त्याबाबत नेमकेपणानं लिहिलं पाहिजे की या विषयाची गरज काय, आवश्यकता काय. विद्यार्थी मित्र, आपण पाहतो आज पर्यावरणाचं प्रदूषण वाढत आहे. ध्वनी प्रदूषण, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, मृदा प्रदूषण, यामुळं जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे. असे अनेक विषय आहेत. म्हणून त्यातून एखादा विषय आपल्याला निवडायचा आहे. पर्यावरण हा विषय अतिशय व्यापक आहे. नंबर 3, आपण निवडलेला जो प्रकल्प आहे त्या प्रकल्प कार्याची उद्दिष्ट आपण लिहिली पाहिजेत. ज्या हेतून आपण प्रकल्पाचा विषय निवडला त्या अनुषंगानं प्रकल्प कार्याची योग्य उद्दिष्ट लिहिणं आवश्यक आहे. का आपण हा विषय निवडला? एखादं ध्वनी प्रदूषण असेल किंवा जलप्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल, मानवी आरोग्य असेल किंवा एखाद्या वनस्पती सृष्टीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, एखाद्या प्राणीसृष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, एखाद्या समस्येचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तर त्याची उद्दिष्ट आपल्याला लिहिता आली पाहिजे. नंबर 4, या निवडलेल्या प्रकल्पाची कार्यपद्धती कशी असेल ते आपल्याला सांगता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. प्रकल्प कार्यपद्धतीमध्ये माहिती आपण संकलित करणार आहोत. माहिती संकलन करण्याच्या विविध संशोधन पद्धतीचा आपल्याला वापर करता येतो. जसं सर्वेक्षण करता येईल किंवा काही प्रश्नावली घेता येईल किंवा मुलाखत, प्रयोग, क्षेत्र निरीक्षणे, क्षेत्र भेट इत्यादी पद्धतीचा आपल्याला अवलंब करता येईल. कोणती पद्धत तुम्ही वापरली ते तुम्हाला आपल्या प्रकल्प कार्यवहीमध्ये नमूद करावं लागेल. पर्यावरणाचा प्रकल्प हा साधारणतः विद्यार्थ्याच्या स्थानिक परिस्थितीला अनुसरून असला पाहिजे. म्हणजे
आपल्या आजूबाजूची समस्या जी आहे ती त्या ठिकाणी त्याला मांडता आली पाहिजे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर शहरी विद्यार्थी ध्वनी प्रदूषणाची समस्या सांगू शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी जलप्रदूषण सांगू शकतो किंवा त्या ठिकाणी ध्वनी प्रदूषण आहे तो सांगू शकतो. परंतु यापुरतेच हे मर्यादित नाही आहे. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्थानिक पातळीवरील पर्यावरणाच्या समस्यांचा विचार करण्यास प्रवृत्त करावे. आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या खेड्यामध्ये कोणत्या समस्या आहेत पर्यावरणाच्या संदर्भामध्ये, आरोग्याच्या विषयी, तर तेही आपल्याला त्यामध्ये आपण प्रकल्प करू शकतो, जेणेकरून त्यांना सभोवतालच्या समस्यांचा विचार करण्याची, त्यावरील उपाय योजण्याची व पर्याय शोधण्याची संधी आपल्याला प्राप्त होऊ शकेल. विद्यार्थ्यांनी एखाद्या समस्येवर विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ प्लास्टिक समस्या आणि मानवी आरोग्य याचा आपण विचार करू शकतो. म्हणजे ह्या ज्या नवीन समस्या आहेत या नवीन समस्याबद्दल काय उपाययोजना करता येईल तेही आपण बघितलं पाहिजे. तर त्यानंतरचा 5वा घटक आपल्याला आपल्या प्रकल्पामध्ये नमूद करता येईल तो म्हणजे निवडलेल्या कार्यपद्धतीनं प्राप्त माहिती ही निरीक्षणे आलेख तक्त्याच्या स्वरूपामध्ये आपण लिहिली पाहिजे, प्रदर्शित केली पाहिजे. तसेच संक्षिप्त आणि मुद्देसूद ती माहिती असली पाहिजे. निरीक्षणावरच पुढचे निष्कर्ष अवलंबून असणे जरुरीचे आहे. की आपण तुम्ही निरीक्षण काय केलं, एखादी समस्या आहे, प्रदूषणाची समस्या घेतली तर त्यातून तुम्ही निरीक्षण काय केलं हे महत्त्वाचं. म्हणून निरीक्षण हे तक्त्यांच्या स्वरूपामध्ये असलं पाहिजे. त्यानंतर 6वा घटक आहे त्यातला पर्यावरण प्रकल्पाचा, तो म्हणजे त्याचं विश्लेषण करणं प्रकल्पाचं. अंकीय किंवा सांख्यिकीय आधारे आपण संकलित केलेल्या निरीक्षणांच्या आधारे विश्लेषण हा महत्त्वाचा टप्पा आहे. मध्यमान, सहसंबंध, सरासरी, टक्केवारी इत्यादींच्या आधारे विश्लेषण अधिक अचूक व प्रभावी होतं. म्हणून आपण सरासरी सांख्यिकीय माहिती त्याच्यामध्ये मांडू शकतो. सदर पद्धतीने आपण आलेख, स्तंभालेख, पाय आलेख अशा आकृतींच्या माध्यमातून माहिती आपण प्रभावीपणे दर्शवू शकतो. ज्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे, पाठ्यपुस्तक खरेदी केलं पाहिजे. त्यानंतर तर 7वा घटक आहे प्रकल्पामध्ये विश्लेषणावरून प्राप्त माहितीच्या आधारे प्रकल्पाचा निष्कर्ष लिहावा. त्या प्रकल्पामधून तुम्हाला काय शेवटी साध्य करता येऊ शकतं त्याचा निष्कर्ष आपण लिहिला पाहिजे. या प्रकल्प कार्यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती, चिकित्सक विचार क्षमता व्यापक करण्यास मदत होते. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकल्प कार्यासाठी उदाहरणादाखल काही प्रकल्प विषयाची यादी दिलेली आहे. त्या यादीतील तत्सम किंवा स्थानिक परिस्थिती व पर्यावरणीय तसेच शाश्वत विकासाबाबतच्या समस्यावर आधारित असे विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून निश्चित केले पाहिजेत. आपल्या शिक्षकांशी आपण चर्चा करावी आणि दोघांच्या चर्चेतून जो विषय निश्चित होईल त्या विषयावर आपण प्रकल्प कार्य पूर्ण केलं पाहिजे. विषय निवडीची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे. तसेच विषय निवड करताना विषयाची पुनरावृत्ती टाळावी. दुसऱ्या विद्यार्थ्याचा विषय आपण घेऊ नये. असे अनेक विषय आहेत का, खूप विषय आपल्याला घेता येतात. गट प्रकल्प विषय घेता येतील, परंतु गटातील प्रत्येक विद्यार्थी स्वतःची कार्यपद्धती व अभ्यासक्षेत्र निवडून सक्रियतेने प्रकल्प कार्य पूर्ण करतोय का याकडे शिक्षकांचे लक्ष असणं आवश्यक आहे. तसेच अशा वेळी शिक्षकांनी वस्तुनिष्ठ व निपक्षपातीपणे गुणदान केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा इथं मुद्दा आहे तो सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. सदर प्रकल्प
विद्यार्थ्यांच्या स्वहस्ताक्षरात असावा. दुसऱ्यांकडून लिहून घेऊ नये. स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तो प्रकल्प आपण लिहिला पाहिजे आणि बोर्डाच्या वहीमध्ये लिहिला पाहिजे. बोर्ड आपल्याला कार्यपुस्तिका किंवा प्रकल्प वही पुरवणार आहे किंवा ते आपण खरेदी करून त्या ठिकाणी त्यामध्ये आपण आपला प्रकल्प लिहिला पाहिजे. सदर प्रकल्प अहवाल हा 8 ते 10 पानाचा असावा. पाठपोट 8 ते 10 पान, म्हणजे फार मोठाही असू नये आणि फार छोटाही असू नये. यास अनावश्यक सजावट करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लास्टिकचं कव्हर वापरू नये. कारण आपण प्लास्टिकचे घातक परिणाम अभ्यासतो आहोत. पर्यावरण प्रदूषण करण्यामध्ये प्लास्टिकचा मोठा हातभार आहे. म्हणून प्लास्टिकवर बंदी सरकारने घातलेली आहे. आपणही त्याचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. म्हणून प्लास्टिकचं कव्हर आपला प्रकल्प वहीला लावता कामा नये. प्रकल्प अहवालामध्ये अनावश्यक फोटो चित्र चिटकू नये. प्रकल्प कार्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. शिक्षक ते करतात, पण विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले पाहिजेत. बरेचसे विद्यार्थी विचारत नाहीत आणि अनावश्यक फोटो चित्र त्यामध्ये चिटकू नयेत. असा बऱ्याच शिक्षकांचा अनुभव असतो की प्रकल्प ज्या विषयाचा असेल त्याच विषयाचे फोटो चित्र किंवा आवश्यक माहिती त्याबद्दल असली पाहिजे. इतर विषयाची माहिती त्या किंवा इतर विषयाचे फोटो चित्र अनावश्यक त्यामध्ये विद्यार्थ्यांनी चिटकवता कामा नये. कारण ही वही वर्षभर सांभाळून ठेवली जाईल महाविद्यालय पातळीवर आणि बोर्डाचे अधिकारी जेव्हा ही वही तपासण्यासाठी येतील त्यावेळेस त्यांना उपलब्ध केली जाईल किंवा शिक्षकांनी ती उपलब्ध करून दिली पाहिजे असा बोर्डानं त्यामध्ये नियम टाकलेला आहे. त्यामुळं प्रकल्प कार्य अहवाल त्या वही लेखनाला अतिशय महत्त्व आहे. त्यामध्ये आपलं सुवाच्य अक्षर असलं पाहिजे. वाक्यरचना व्यवस्थित असली पाहिजे. लिहिलेलं तपासणाऱ्याला वाचता आलं पाहिजे. किमान आपलं अक्षर वाचनीय असलं पाहिजे. नसू द्या सुंदर, पण किमान वाचनीय असलं पाहिजे. अनावश्यक रंगरंगोटी त्यावर करू नये. त्यानंतरचा आपल्याला मुद्दा अभ्यासायचा. विद्यार्थी मित्र, प्रकल्प कार्य केल्यानंतर याची गुणदान पद्धती कशी आहे, म्हणजे कोणत्या मुद्द्यासाठी किती गुण राखून ठेवलेले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला ते गुण प्राप्त करता येऊ शकतात. हे माहीत असल्यानंतरच आपल्याला त्याचं लिखाण प्रकल्प कार्याचं चांगलं करता येईल. बघा, अंतर्गत परीक्षकांचे मूल्यमापन कसं केलं जाईल. तक्ता क्रमांक 2. नंबर 1, प्रकल्प विषय प्रस्तावना त्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित लिहिलेली असेल तर त्याला 2 गुण प्राप्त होऊ शकतात. नंबर 2, विषयाचं महत्त्व जर त्याने व्यवस्थित लिहिलेलं असेल त्याला 2 गुण आहेत. त्यानंतर नंबर 3, प्रकल्प कार्य उद्दिष्ट हे जर आपण व्यवस्थित लिहिलेले असेल तर याला 2 गुण त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकतात. नंबर 4, प्रकल्प कार्यपद्धती, कोणत्या प्रकारची कार्यपद्धती त्या विद्यार्थ्यांना लेखनामध्ये वापरलेली आहे किंवा संशोधनामध्ये वापरली. छोट्या प्रकारचं संशोधनच आहे, त्याला 4 गुण आहेत. निरीक्षण त्या विद्यार्थ्यानं त्यामध्ये कशा प्रकारे केलेलं आहे, व्यवस्थित लिहिलेलं आहे का, त्यालाही 4 गुण आहेत. प्रकल्प कार्याचं विश्लेषण व्यवस्थित केलेलं असेल तर त्याला 4 गुण आहेत. निष्कर्षाला 2 गुण त्या ठिकाणी देण्यात येतील. असे एकूण अंतर्गत परीक्षकाचे 20 गुण असतील. त्यानंतर बोर्डाकडून बाह्य परीक्षक नेमले जातील. हे बाह्य परीक्षकाला त्या ठिकाणी 10 गुण आहेत. मग प्रकल्प अहवाल सादरीकरण व्यवस्थित केलेलं असेल त्याला 5 गुण आहेत. आणि तोंडी परीक्षा त्या विद्यार्थ्याची बाह्य परीक्षक घेऊ शकतात किंवा घेतील, त्याला 5 गुण आहेत. त्यांनी तोंडी परीक्षा घेतली पाहिजे, त्यासाठी असे 5 गुण राखून ठेवलेले आहेत.
अहवाल सादरीकरणाला 5 गुण आणि तोंडी परीक्षेला 5 गुण अशा 10 गुण त्या ठिकाणी बाह्य परीक्षकाकडे आहेत. असे 20 आणि 10 30 असे 30 गुण हे. त्यानंतर 5 जर्नल कार्य किंवा 5 सेमिनार कार्य. जर्नल आणि किंवा सेमिनार या दोन्हीपैकी एक करायचं आहे. पण जर्नल घेतले तर 5 जर्नल आणि सेमिनार घेतले तर 5 सेमिनार. आपल्या पाठ्यपुस्तकातील 5 पाठावर आधारित 5 जर्नल किंवा 5 सेमिनार असे त्याला 20 गुण आहेत. हे 30 आणि 20 50 गुण त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकतात. त्यानुसार आपल्याला पुढे बघायचं त्याचं 50 गुणाचं श्रेणीमध्ये कशा प्रकारे रूपांतर केलं जाईल. जर्नल किंवा सेमिनार कार्य 20 गुणासाठी बघा, त्यासाठी काही अटी आहेत. शिक्षकांनी पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पाठातील एक असं एकूण 5 जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य तयार करावं. दोन्हीपैकी एकच घटक निवडावा जो सोपा वाटेल तो. नंबर 2, जर्नल कार्य हे पाठ्यपुस्तकातील घटक व उपक्रम किंवा कृतीवर आधारित उपयोजनात्मक प्रश्न तयार करावेत. म्हणजे त्याचा वापर कसा करता येईल. इयत्ता 11वी साठी 5 जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य हे वार्षिक परीक्षेवेळी वेळापत्रकात घड्याळी 1.5 तास इतका वेळ देऊन एकाच वेळी पूर्ण करून घ्यावं. मग 11वी साठी ही सवलत बोर्डाने दिलेली. 12वी साठी 5 जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य हे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत शाळा महाविद्यालयामध्ये स्वतंत्र वेळापत्रक तयार करून घड्याळी 1.5 तास वेळ देऊन एकाच वेळी पूर्ण करून घेतलं पाहिजे असा बोर्डाचा दंडक आहे. यामध्ये बहिस्थ परीक्षक 10 गुण व अंतर्गत परीक्षक 10 गुण असे एकूण 20 गुण यापैकी गुण त्यांना मिळतील विद्यार्थ्याला. नंबर 6, जर्नल किंवा सेमिनार कार्यासाठी प्रत्येकी 4 गुण असतील. म्हणजे 5 चोक 20. अंतर्गत आणि बाह्य परीक्षक मिळून प्रत्येक जर्नल कार्याला किंवा प्रत्येक सेमिनार कार्याला 4 गुण आहेत. त्यानंतर बघा जर्नल कार्य त्याचा तक्ता कसा असेल, गुणविभागणी कशी असेल. बघा अंतर्गत परीक्षकाचं मूल्यमापन कसं करतील. जर्नल कार्य त्याची मांडणी, विद्यार्थ्याची समज किंवा उपयोजन मांडणी, शाश्वत विकास संकल्पनेचे आकलन किती त्याला झालंय आणि कार्यपूर्ती म्हणजेच 5 जर्नल कार्य पूर्ण करणं याला 10 गुण अंतर्गत परीक्षक देतील. बाह्य परीक्षकांकडे काय काम आहे की जनरल कार्यपूर्ती विषयाचे आकलन, लेखन व तोंडी परीक्षा याला असे 10 गुण असतील. असे 20 गुण. एक तर जनरल कार्य पूर्ण करायचंय किंवा सेमिनार कार्य पूर्ण करायचंय, दोन्हीपैकी एक घ्यायचं आहे. मग समजा विद्यार्थ्याने सेमिनार निवडला तर त्याचे या पद्धतीने मांडणी केली पाहिजे. मुख्य विषय त्याचा लिहिला पाहिजे, सेमिनारचा उपघटक काय आहे तो लिहिला पाहिजे आणि त्याचं सादरीकरण केलं पाहिजे वर्गामध्ये या शिक्षकांच्या समोर, परीक्षकांच्या समोर. निवडलेला विषय विद्यार्थ्यांच्या स्थानिक पर्यावरणीय समस्येचे निगडीत आहे का व कसा हे बघितलं पाहिजे. जर समजा त्यानं सेमिनार निवडला तर मग त्याचा अंतर्गत परीक्षक कशा प्रकारे मूल्यमापन करतील ते बघा. विषय निवडी मागील प्रेरणा व अहवाल लेखन यामध्ये 5 सेमिनार कार्य त्याने लिहिले पाहिजेत, त्याला 10 गुण आहेत. आणि बाह्य परीक्षक काय करतील, त्या सेमिनारचं सादरीकरण त्या विद्यार्थ्याने कशा प्रकारे केलेले त्यानुसार 10 पैकी त्याला गुण देतील. असे 20 गुण हे सेमिनार कार्य किंवा जर्नल कार्य यासाठी आहेत. दोन्हीपैकी एकच निवडायचं आहे. 30 गुण प्रकल्पासाठी आणि 20 गुण हे जर्नल कार्य किंवा सेमिनार कार्य. मग सेमिनार कार्य जर आपल्याकडं दर्जेदार करायचं तर त्यासाठी काही निकष आपण अभ्यासूया.
मुख्य विषय व उपघटक कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी निवडलेला आहे तो आपण बघितला पाहिजे, व्यवस्थित निवडला पाहिजे. निवडलेला विषय पाठ्यपुस्तकातील असला पाहिजे. पाठ्यपुस्तक आपल्याला अभ्यासायचं आहे. नंबर 3, निवडलेल्या बहिस्थ परीक्षकाने विद्यार्थ्यांनी स्वतः सादर केलेल्या सेमिनार विषयातील आधारित प्रश्न विचारावे. सेमिनार वरच प्रश्न बहिस्थ परीक्षकांना विचारले पाहिजेत. नंबर 4, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं त्यांनी सेमिनार द्यावेत अशी अपेक्षा आहे. नंबर 5, विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकामध्ये लिहिलेल्या 5 सेमिनारपैकी एका सेमिनारवर तयारी करून अभ्यासपूर्ण सादरीकरण करावे. 5 पैकी एका विषयावर सेमिनारचं सादरीकरण त्यांनी परीक्षकांच्या समोर, विद्यार्थ्यांच्या समोर प्रत्येक विद्यार्थ्यानं केलं पाहिजे. नंबर 6, सादरीकरण हे मौखिक तयारीप्रमाणेच असलं पाहिजे. त्याशिवाय त्यातील तक्ते, चित्रे किंवा प्रतिमान, ज्याला आपण मॉडेल म्हणतो, स्लाइड, अनेक स्लाइड्स असतील तर, संगणकावर आधारित कार्यक्रम असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असेल, अशी विविध साधने तो विद्यार्थी वापरू शकतो आणि सादरीकरण त्या विद्यार्थ्यांना अधिक नेटकं आणि परिणामकारक केलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात बघा. विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील एक असं एकूण 5 जर्नल किंवा सेमिनार कार्य पूर्ण करणं आवश्यक आहे. नंबर 2, जर्नल सेमिनार कार्याचं लेखन दर्जेदार असलं पाहिजे. लेखनाचा दर्जा चांगला असावा. नंबर 3, विद्यार्थ्यांची समज, विद्यार्थ्यांचा विषयाचं आकलन किंवा त्याचा वापर त्याला कसा करता आला, उपयोजन, त्याची मांडणी, शाश्वत विकास संकल्पनेचे आकलन, याचा उदाहरणासह त्यांना वापर कसा केलेला आहे, यासारखे निकष ठेवून विद्यार्थ्यांच्या लेखनाच्या दर्जानुसार त्याला गुणदान मिळेल. नंबर 4, विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य अहवाल मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या प्रकल्प कार्य वहीतच लिहावा. म्हणून हा मुद्दा महत्त्वाचा आहे. बोर्ड आपल्याला, मंडळ आपल्याला वह्या पुरवेल, आपण त्या दुकानामधून खरेदी करायच्यात आणि मंडळानं पुरवलेल्या वहीमध्येच प्रकल्प कार्य व्यवस्थेमध्ये लिहिणं, प्रकल्प कार्य आणि सेमिनार लिहिणं आणि त्याचं सादरीकरण करणं गरजेचं आहे. नंबर 5, जर्नल किंवा सेमिनार कार्य अहवाल लेखन प्रत्येकी किमान 1 पान असलं पाहिजे. 1 पान, 1 साइड. एक सेमिनार किंवा 1 जनरल कार्य असलं पाहिजे. 5 जनरल कार्यासाठी 5 कमीत कमी पानं असावीत. किमान आहे, कमीत कमी असली पाहिजे. जास्तीत जास्त थोडं असलं तर विषयानुसार त्या ठिकाणी लेखन कार्य वाढू शकेल. त्यानंतर बघा की पर्यावरण आणि जलसुरक्षा या विषयाच्या मूल्यमापन बाह्य परीक्षकांना काय करायचं आहे. मग हे जे कार्य आहे तर प्रकल्प कार्य व सेमिनार किंवा जनरल कार्याचं मूल्यमापन, त्याची तपासणी किंवा तोंडी परीक्षा ही बाह्य परीक्षकांनी पूर्ण केली पाहिजे. बाह्य परीक्षणाचं अंतिम गुणपत्रक आणि श्रेणीपत्र संबंधित केंद्रावर म्हणजे त्या महाविद्यालयामध्ये सादर केलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही सूचना त्यांना दिलेल्या आहेत बोर्डानं. प्रकल्प कार्य करताना बघा, प्रकल्प कार्याचं मूल्यमापन खालील मुद्द्यांच्या आधारे असावं. हे विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत असलं पाहिजे. म्हणजे कोणत्या मुद्द्याला आपल्याला मार्क्स मिळू शकतात हे विद्यार्थ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. प्रकल्प लेखन. नंबर 1, प्रकल्प अहवालाच्या अनुषंगानं सर्व टप्प्यांचा समावेश केला आहे का. नंबर 2, प्रत्येक टप्प्यात आवश्यक दर्जेदार माहितीचा समावेश त्या विद्यार्थ्यानं केला आहे का, त्यानुसार त्याला मार्क्स मिळतील. ती गुणविभागणी आपण मागे बघितले. नंबर 2, तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या प्रकल्प कार्यावर आधारित प्रश्न विचारले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी त्या विषयाची पूर्ण तयारी करून त्याची उत्तरं दिली पाहिजेत. उदाहरणार्थ, संबंधित विषय प्रकल्पासाठी का निवडला. नंबर 2,
संबंधित प्रकल्प विषयाच्या अभ्यासातून मिळालेल्या माहितीची सांगड दैनंदिन जीवनाशी कशी कराल? ई. संबंधित प्रकल्पाच्या अभ्यास पद्धती कोणती? ई. प्रकल्पाची निरीक्षणे किंवा निष्कर्ष सांगा. अशा स्वरूपाचे प्रश्न असतील. त्यानंतर समाजातील एक जागरूक नागरिक म्हणून पर्यावरण जनजागृतीसाठी तुमची भूमिका काय? किंवा तुम्ही या प्रकल्पाच्या अभ्यासातून समाजाची जनजागृती कशी कराल? असे प्रश्न बाह्य परीक्षक विचारू शकतात आणि किंवा त्यांनी विचारले पाहिजेत. हा प्रकल्प अभ्यासताना तुम्हाला आलेला अनुभव सांगा आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या वापराविषयी आपली भूमिका स्पष्ट करा. अशा स्वरूपाचे प्रश्न त्यामध्ये असू शकतात. हे सेमिनार कार्य अहवालाचं मूल्यमापन खालील मुद्द्यांच्या आधारे झालं पाहिजे. हे विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत असलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सेमिनारचे प्रत्येक पाठातील एक असे एकूण 5 लिखित अहवाल पूर्ण केलेले आहेत का? नंबर 2, लिखित अहवाल दर्जेदार असण्यासाठीचे निकष. नंबर 3, मुख्य विषय त्यांना घेतलेला आहे का? निवडलेला विषय विद्यार्थ्यांच्या स्थानिक पर्यावरणीय समस्येशी निगडीत आहे का व कसा? ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यानं त्या ठिकाणी गुणदान केलं पाहिजे. सेमिनार विषय आधारित सादरीकरण त्याचं झालेलं आहे का ते बघितलं पाहिजे. किंवा त्यानं जर समजा जनरल कार्य घेतलेलं असेल तर मूल्यमापन कसं होईल? जर्नल कार्य अहवालाचे मूल्यमापन पुढच्या मुद्द्याच्या आधारे झालं पाहिजे. नंबर 1, विद्यार्थ्यांनी प्रत्येक पाठातील एक असे 5 जर्नल कार्य पूर्ण केलेले आहेत का? नंबर 2, जर्नल कार्याचं लेखन दर्जेदार आहे का? मुख्य नंबर 2, तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांनी पूर्ण केलेल्या 5 जर्नल कार्यावर आधारित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर बघा, बाह्य परीक्षकाने विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्य व सेमिनार जर्नल कार्याची तपासणी व तोंडी परीक्षा यासाठी प्रति विद्यार्थी किमान 5-7 मिनिटं इतका वेळ दिला पाहिजे. कमी जास्त वेळ लागू शकतो. विभागीय मंडळात बाह्य परीक्षणाचे अंतिम गुणपत्रक श्रेणीपत्रक सादर करण्यासाठी संबंधित केंद्रावर ते बाह्य परीक्षक ते गुणपत्रक देतील आणि मग ते मंडळामध्ये सादर केले जाईल. बाह्य परीक्षकांनी प्रकल्प अहवाल व सेमिनार किंवा जर्नल अहवाल प्रमाणपत्रावर दिनांकासहित सही करून गुणदान तक्त्यात गुणदान करावे. साधारणपणे डिसेंबर-जानेवारीमध्ये बोर्ड सांगेल त्यावेळेस हे कार्य पूर्ण केलं जातं. तोंडी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे गट करताना व प्रति दिवस किती गट किंवा बॅच असतील हे कनिष्ठ महाविद्यालय निश्चित करेल. त्या विद्यार्थ्यांनी त्या गटामध्ये त्या दिवशी त्या वेळेला महाविद्यालयामध्ये ही परीक्षा देण्यासाठी हजर झालं पाहिजे. त्याचप्रमाणे सदर बाब निश्चित करताना प्रत्येक विद्यार्थ्याची तोंडी परीक्षा किमान 5-5 मिनिटं घेण्यात यावी हा निकष पाळला जातो. 5 मिनिटं आपली परीक्षा होईल तोंडी परीक्षेसंदर्भात अंतर्गत परीक्षकांना काय बाबी लक्षात ठेवायच्यात बघा. नंबर 1, नियुक्त अंतर्गत परीक्षकांनी प्रकल्प अहवाल व सेमिनार किंवा जर्नल कार्य अहवाल तपासून गुणदान तक्त्यातच आपण गुणदान केलं पाहिजे. नंबर 2, प्रकल्प कार्य व सेमिनार अहवाल किंवा जर्नल कार्य हे मंडळाच्या निकषाप्रमाणे आहे का याची पाहणी करून निपक्षपातीपणे गुणदान करावे आणि हे शिक्षक करतात. विद्यार्थ्याचं जसं लेखन असेल त्याप्रमाणे त्याला गुण मिळतील म्हणून निपक्षपातीपणा त्यामध्ये असला पाहिजे आणि असतो. नंबर 3, गुणपत्रिकेत गुण किंवा श्रेणी स्पष्ट व सुवाच्य अक्षरात किंवा अंकामध्ये लिहिली पाहिजे. नंबर 4, गुणांची किंवा श्रेणीची नोंद इंग्रजी अक्षरात व अंकामध्ये नोंदवली पाहिजे. इंग्रजी अक्षर वापरले पाहिजे. हे शिक्षकांसाठी आहे. गुण किंवा श्रेणी नोंदवताना खाडाखोड ओव्हर रायटिंग करू नये. तसेच अनावधानाने झाल्यास ते संक्षिप्त स्वाक्षरी करावी किंवा व्हाईटनरचा वापर करू नये. हे शिक्षकांसाठी सूचना आहेत. एखादा विद्यार्थी बहिस्थ किंवा तोंडी परीक्षेत अनुपस्थित नसल्यास त्याला फक्त अंतर्गत परीक्षकाने दिलेले गुण व त्याची श्रेणी मंडळाच्या अधिकृत गुणपत्रिकेमध्येच देण्यात यावी. नंबर 7,
प्रत्येक शैक्षणिक वर्षात मूल्यमापन केलेला प्रकल्प अहवाल व सेमिनार किंवा जनरल कार्यवही मूल्यमापन तक्ता डिसेंबर अखेरपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयातच जतन करून ठेवला जाईल. म्हणून विद्यार्थ्यांनी लक्षात आणायचं आहे की ती वही वेळेवर सादर केली पाहिजे. दरम्यानच्या काळात बोर्डाकडून त्याची तपासणी केली जाईल. महाविद्यालय स्तरावर गुण विभागणी तक्ते तसेच अंतर्गत आणि बाह्य परीक्षक यांनी केलेल्या परीक्षणाचे गुण नोंदवण्यासाठी सोबतचा मूल्यमापन तक्ता तयार करावा. तक्ता 5 पुढे बघायचा आपल्याला. बघा, पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयासंदर्भातील सर्व रेकॉर्ड सोबतच्या तक्त्यानुसार त्यावर शैक्षणिक वर्षाचा उल्लेख केलेला असला पाहिजे. इयत्ता 12वीच्या मंडळाच्या तक्ता क्रमांक 5 प्रमाणे अंतिम लेखी परीक्षेपूर्वी पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन पूर्ण करून अंतिम गुण किंवा श्रेणी विभागीय मंडळाकडे पाठवली पाहिजे. ते मंडळ शिक्षक पाठवतात किंवा ते महाविद्यालय पाठवतं. तरी याबाबत सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी याची नोंद घेऊन संबंधिताच्या निदर्शनास आणून देऊन त्याप्रमाणे कार्यवाही करावी ही शिक्षकांसाठी महाविद्यालयासाठी सूचना आहे. त्याचप्रमाणे पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन तक्ता आराखडा 5 खालीलप्रमाणे असतो. बघा, सिरियल नंबर, रोल नंबर, एक्झाम सीट नंबर, विद्यार्थ्याचा बोर्डाचा नंबर, इंटरनल एक्झामिनरचं प्रोजेक्ट वर्क 20 गुणांचं, सेमिनार किंवा जर्नल कार्य 10 गुणांचं, टोटल 30 गुण, एक्सटर्नल एक्झामिनर प्रोजेक्ट वर्क 10, सेमिनार किंवा जनरल वर्क 10, हे टोटल बी 20 गुण, ए अधिक बी 30 अधिक 20 बरोबर 50 गुण. त्यानुसार पुढे श्रेणी मिळेल. आपल्याला पुढे श्रेणी बघायचं आहे. शिक्षकाची सही वगैरे त्याच्यावर असेल, एक्सटर्नल एक्झामिनरची सही असेल, इंटरनल एक्झामिनरची त्यावर सही असेल, दिनांक असेल. हे तक्ते बोर्डाकडे पाठवले जातात. आता किती गुण मिळाले म्हणजे आपल्याला कोणती श्रेणी मिळेल हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, 30 ते 50 गुण जर विद्यार्थ्याला मिळालेले असतील तर ए श्रेणी किंवा ए ग्रेड. 23 ते 29 इथपर्यंत जर गुण मिळालेले असतील तर बी श्रेणी. आणि 18 ते 22 असे गुण जर विद्यार्थ्याला मिळालेले असतील त्या दरम्यान तर सी श्रेणी. आणि 0 ते 17 इथपर्यंत गुण मिळालेले असतील तर डी श्रेणी या विद्यार्थ्याला मिळेल. हे परिपत्रक मंडळाच्या HSC बोर्ड महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थी हे वाचू शकतात आणि विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून हाही अनिवार्य विषय आहे. या विषयाची तयारी विद्यार्थ्यांनी आतापासून करणं गरजेचं आहे. पाठ्यपुस्तक आपण खरेदी केलं पाहिजे, ते पूर्ण अभ्यासून घ्यावं आणि हे गुणदान तक्ता कशा प्रकारे आहे याची काळजी आपण घेतली पाहिजे. हा व्हिडिओ आपण काळजीपूर्वक ऐकला पाहिजे, वाचला पाहिजे, पाहायला पाहिजे आणि त्यानुसार आपण प्रकल्प कार्य लेखन केलं पाहिजे. विद्यार्थी मित्र, हा व्हिडिओ आपल्याला निश्चितच आवडेल. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला त्या निश्चित कळवू शकता. धन्यवाद. आज आपण थांबूया.